स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या सेटची शिंदेंच्या शिवसेनेकडून तोडफोड करण्यात आली। उपमुख्यमंत्री शिंदेंविरुद्ध आक्षेपार्ह गाणं गायल्याचा आरोप करण्यात आलाय। या गाण्यात कुणाल कामराकडून एकनाथ शिंदेंचा आता गद्दार असा उल्लेख करण्यात आलाय। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। कुणाल कामरा विरोधात अंधेरी MIDC पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिंदेंच्या शिवसेनेच्या 19 जणांविरोधात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुणाल कामरा या प्रकरणानंतर फरार असल्याची सुद्धा माहिती मिळते। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह गाणे सादर केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाच्या स्थळी तोडफोड केली। शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामरा विरोधात MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि 2 दिवसात माफी मागावी अन्यथा त्याचे तोंड काळे केले जाईल असा इशारा सुद्धा दिलाय। या प्रकरणानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी खार येथील द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली, जिथे कुणाल कामराचा स्टुडिओ आहे। या घटनेनंतर कामरा मात्र फरार झाल्याची माहिती।